नमस्कार, यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। राज्य कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी। राज्य कर्मचाऱ्यांना डीए वाढीसोबतच मिळणार घरभाडे भत्ता वाढीचा लाभ। तर किती वाढणार घरभाडे भत्ता? चला तर पाहूया याविषयीची ही सविस्तर बातमी। त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांना शेअर करायला सुद्धा विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला सुद्धा विसरू नका। राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची अपडेट समोर आली आहे। खरं तर येत्या काही दिवसात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका रंगणार आहेत आणि यासाठी मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात आचारसंहिता देखील जारी होणार आहे। दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विधानसभेच्या देखील निवडणुका सुरू होणार आहेत आणि अशाच परिस्थितीत आता कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत। मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी आता सरकार लवकरच त्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभही देणार आहे। केंद्र शासनाकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला की लगेच महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांना शिंदे सरकारच्या माध्यमातून महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जाईल असे आता वृत्त समोर आले आहे। सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46% दराने महागाई भत्ता मिळत असून आता यामध्ये 4% वाढ होणे अपेक्षित आहे। राज्य कर्मचाऱ्यांना देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर एवढाच महागाई भत्ता दिला जाणार आहे। अर्थातच राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील आता 50% एवढा होणार आहे। सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% क्रॉस करेल तेव्हा त्यांचा घरभाडे भत्ता देखील सुधारित होणार आहे। सध्याच्या घडीला XYZ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना अनुक्रमे 27%, 18% आणि 9% या प्रमाणात घरभाडे भत्ता मिळत आहे। मात्र आता या 3% वाढ होणार असल्याची माहिती समोर येत आहे। जर डीए 50% पर्यंत होईल तर एचआरए 1% पासून ते 3% पर्यंत वाढणार आहे। म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना डीए वाढीबरोबरच आता घरभाडे भत्ता वाढीचा लाभ सुद्धा मिळणार आहे। पुन्हा भेटू यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह। तोपर्यंत नमस्कार।